अरे आज हे वाजतच नाहीये, काय झालं? आज कोणची गोष्ट ऐकायची? कोल्ह्याची का भालूची का परीची? नाही, आज आपण एक जंगलातली गोष्ट ऐकू, जिथे एक आजी राहत होती. त्या आजीला एक होती मुलगी, आणि मुलगी राहायची डोंगराच्या वर आणि आजी राहायची डोंगराच्या खाली. पण ती जंगलात राहायची आणि रस्ता पूर्ण जंगलातनं तिला तिच्या मुलीकडे जायला लागणार असं होतं. तर तिने काय केलं, ती म्हणाली मी माझ्या मुलीला भेटून येते, कारण की तिला एक छोटंसं बाळ झालंय. मग तिने काय केलं, एक खीर बनवली, छान खीर, जी तिने तिला खायला देणार तिथे गेल्यावर. म्हणून तिने एक खीर बनवली, बॅगेत टाकली आणि निघाली जायला. आजी आपली काठी घेऊन अशी 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 गेली आणि अचानक तिला भेटला वाटेत कोल्हा. कोल्हा म्हणाला, कुठे जाते आजी? मला तर भूक लागलीये, मी तर शोधत आलोय मला काय खायला मिळेल. तर आजी म्हणाली, अरे कोल्हा, तू किती वेडा आहेस? कोल्हा म्हणाला, का? अरे मला भूक लागलीये, तुला भूक लागलीये तर मला माझ्या मुलीकडे जाऊ दे, छान तूप पोळी खाऊ दे आणि हुष्टपुष्ट होऊ दे आणि मग तू मला खा. तर कोल्हा म्हणाला, हे पण बरोबर आहे. मग पुढे गेली ती. कोल्ह्याने तिला सोडून दिला. जशी पुढे पुढे काठी घेऊन गेली, चालत 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 अचानक कोण आलं तिच्या समोर? एक वाघ. वाघ म्हणाला, आजी कुठे जातेय, कुठे जातेय? अरे आजी म्हणाली, कुठे जातेय? मी माझ्या मुलीकडे जातेय. वाघ म्हणाला, मुलीकडे कशी जाणार? मला तर भूक लागलीये, मी तुला इथेच खाऊन टाकणार. तर ती म्हणाली, आजी किती वेडा कोल्हा, किती वेडा वाघ आहे. तर वाघ म्हणाला, का? मी काय वेडा त्याच्यात? मला भूक लागलीये, मी तुला खाणार. तर मग ती म्हणाली, मला मुलीकडे जाऊ दे, तूप पोळी खाऊ दे, हृष्टपुष्ट होऊ दे आणि मग तू मला खा. तर वाघ म्हणाला, ठीकच आहे. गेली पुढे. वाघाने तिला सोडून दिलं. मग ती पुढे गेली आणि त्याच्यानंतर तिला कोण भेटलं? तिला भेटला एक सिंह. सिंह म्हणाला, मी तुला खाऊन टाकणार आहे, मला तर भूक लागली आहे. आजी म्हणाली, किती वेडा आहेस रे, माझ्या तर नुसत्या हड्डी आहेत, काही मांसही नाहीये माझ्या अंगावर. मला मुलीकडे जाऊ दे, हृष्टपुष्ट होऊ दे, तूप पोळी खाऊ दे, मग तू मला खा. तर सिंह म्हणाला, तेही बरोबरच आहे तुझं. ठीक आहे आजीबाई, जा तू तुझ्या मुलीकडे. मग आजी लवकर 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 मुलीकडे गेली आणि पोचली मुलीकडे. मुलीकडे पोचल्यावर खूप छान तिथे राहिली, रोज व्यवस्थित जेवली, तूप पोळी खाल्ली आणि मग एक दिवस ती म्हणाली, आता मी परत माझ्या घरी जाते. तर मग तिची मुलगी म्हणाली, अगं पण ते वाघ सिंह आहेत ना जंगलामध्ये, तर काय करशील? तर ती म्हणाली, हो आता काय करायचं? तर मुलगी म्हणाली, थांब, माझ्याकडे एक मोठा भोपळा आहे. तर ती म्हणाली, ह्या भोपळ्यात बस आणि तू जाऊ शकते. तर आजीबाई भोपळ्यात बसली आणि मग निघाली. निघता निघता तिला कोण भेटलं वाटेवर? सिंह. सिंह काय म्हणाला, भोपळा तू एका आजीबाईला पाहिलं का? तर भोपळा म्हणाला, नाही. वाऱ्याचं झुळूक येऊ दे, चल. वाऱ्याचं झुळूक आलं आणि भोपळा म्हणाला, चल रे भोपळा टुणूक टुणूक, चल रे भोपळा टुणूक टुणूक करून तो पुढे चालला गेला. तर सिंह म्हणाला, अरे ह्यांनी पाहिली नाही आजीबाईला, मग हा भोपळा चालतोय कसा? असो. त्याच्यानंतर आला कोण? त्याला भेटला वाघ. वाघ म्हणाला, ए भोपळ्या कुठे जातो? तो भोपळा म्हणाला, मी रानातलाच आहे, मी कुठे जाणार, पण मला तिथे खाली जायचं आहे. तर तो म्हणे, अरे तू एका आजीला पाहिलं का? तर तो भोपळा म्हणाला, नाही.
आणि आजी म्हणाली भोपळ्याला, चल रे भोपळ्या, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक करून पुढे गेली. आणि मग आला तुमचा कोल्हा. कोल्ह्याला पण ती तेच म्हणाली, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. असं करत करत आजी तिच्या घरी सुखरूप पोचली आणि भोपळ्यातनं निघून त्यांनी त्या भोपळ्याची भाजी करून खाल्ली.